हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. मी रीडिंग करायला घेत होते ॲज युजल. कार्ड्स हातात आली आणि मी अचानक गाणं गायला लागले. ते गाणं असं आहे, तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक, मेरे सीने में सांस रहेगी जब तक, कब तक मैं रहूंगी मन में, हाँ मन में, सूरज होगा जब तक नीले गगन में, फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, ओ क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम प्यार से प्यारे हो, तुम जान हमारे हो. तो मला नाही माहिती या गाण्याचा आणि या रीडिंगचा काय संबंध असेल का. मी फक्त कार्ड्स बघणार होते शफल करून की आपल्याला काय मेसेज मिळतोय. बट येस, आत्ता पण तेच बघणार आहे. बट मला असं वाटते कुणाला तरी हे गाणं कोणीतरी डेडिकेट केलेलं आहे. तर तुम्ही समजू शकता, जर तुम्हाला हे गाणं एकदम क्लिक झालं की अरे यार मस्त गाणं आहे, तर हे तुमच्यासाठीच आहे. आता कोणी डेडिकेट केलं आहे हे तुम्हाला जास्त माहिती असेल. सो येस, बघूया की टॅरो आपल्याला काय संदेश देऊ इच्छितो, है ना. हां, ह्याला टॅरो कार्ड्स असं नाही म्हणणार, हे पिक्चरायझेशन कार्ड्स असतात. त्याला लिनोरमँड असं काहीतरी बोलतात. उच्चारांकडे नको जायला, खूप कठीण होतं मला कधी कधी उच्चार करायला. ओके, साईडनी माझ्या मुलाचा आवाज येत असेल तर प्लीज त्या गोष्टीला इग्नोर करा. त्यांना सुट्ट्या आहेत, त्या काही करू शकत नाही. ओके, वायपिंगची एनर्जी आहे, म्हणजे 2 प्रकारची एनर्जी आली. आय एम सो सॉरी. एक तर तुमच्या घरामधली निगेटिव्ह गोष्टी स्वच्छ होत आहेत, शुद्धीकरण, शुद्धी ज्याला आपण बोलतो ते होत आहे. आणि दुसरी जरा किंकी आहे. समजलं असाल तर समजाल. सो या, कोणीतरी रोमॅन्टिक होत आहे आणि कोणीतरी घराची स्वच्छता करत आहे, बस एवढं सांगू शकते. ओके, किंग ऑफ पेंटिकल्स. तुम्ही ना आता खूप जास्त कष्ट करताय, स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न करताय आणि त्यासाठी तुम्हाला जितकं स्वतःचे विचार शुद्ध करायची गरज आहे तितके तुम्ही तुमचे विचार शुद्ध करताय. कारण जे हे व्हिडिओ बघतायत, जी लोक हे व्हिडिओ बघतायत ते स्पिरिच्युअल पाथवर आहेत डेफिनेटली. 11 नंबर आहे, 7 नंबर आहे, सॉरी हां येस. अँड फिश जे आहेत ते स्पिरिच्युअलिटीचीच गोष्ट करतात. सो येस, डेफिनेटली. ओके, तुमच्या लाईफमध्ये गेट ओपन होत आहे. कसलं गेट ओपन होत आहे? द 10 ऑफ कप्स. ज्या गोष्टी अडकून राहिल्या होत्या ना, आय एम सो सॉरी, ज्या गोष्टी अडकून राहिल्या होत्या ना त्या आता तुमच्या फास्ट फॉरवर्डमध्ये पुढे जाणार आहे. म्हणजे जर तुम्हाला लग्न करायचं होतं, घरातले ऐकत नव्हते, तुमचा पार्टनर ऐकत नव्हता, तर सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होत आहे. बिकॉज तुम्ही खूप मेहनत घेतली आहे हे पोर्टल ओपन करायला. 11 पोर्टलमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या बॅलन्स व्हायला स्टार्ट झाल्यात. सो 12 पोर्टलपर्यंत खूप लोकांची लग्न ठरताना मला दिसत आहेत. खूप लोकांच्या फॅमिली लाईफमध्ये शांतता दिसते आहे आणि त्याचबरोबर खूप लोकांच्या करिअरमध्ये मला एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसते आहे. आणि
फायनान्सला पण दर्शवतात, फिश दर्शवतात की तुम्ही प्रोटेक्टेड आहात. सो येस, फायनान्शियल प्रोटेक्शन आहे, फॅमिली प्रोटेक्शन आहे, तुम्ही अंडर द प्रोटेक्शन आहात गॉडच्या. यू आर गॉड्स चाइल्ड. ओके. तर हेच मला दिसतंय. आणि त्यामुळेच कदाचित जो कोणी तुमच्या लाईफमध्ये नाही आहे, मिस करतायत तुम्हाला, ते तुम्हाला बोलतायत क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. थँक्यू सो मच.